समग्र शिक्षा योजनेअंतर्गत 4000 शिक्षकांच्या भरती संदर्भात शासनाने निर्णय जारी केलाय। त्यामुळे 4000 शिक्षकांची लवकरच भरती होणार आहे। यामध्ये दिव्यांग विशेष शिक्षकांच्या 218 पदांचाही समावेश आहे। तर येत्या 1.5 ते 2 महिन्यांमध्ये प्रत्यक्ष पदस्थापना करण्यात येईल। राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे आतापर्यंत 53,000 विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क माफ करण्यात आलंय। तर आता विद्यार्थ्यांच्या तक्रारींची फेरचाचणी करून उर्वरित विद्यार्थ्यांनाही परीक्षा शुल्क माफीचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे। उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे। राज्यातील 50% शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंबंधित सर्व उपाययोजनांची शालेय शिक्षण विभागामार्फत प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे। सांगलीच्या इस्लामपूरमध्ये जागतिक चिमणी दिनाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांनी घरटी बनवली आहे। सद्गुरू आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी पक्ष्यांसाठी ठाकाऊ वस्तूंपासून ही आकर्षक घरटी तयार केली। पक्ष्यांचं संगोपन आणि त्यांची जाणीव प्रत्येक विद्यार्थ्याला व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं समृद्धी महामार्गावर टोलच्या दरात 19% वाढ केली आहे। याची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून करण्यात येणार आहे। त्यामुळे समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांच्या खिशाला 1 एप्रिलपासून कात्री लागणार आहे। अलिबागमधील बस स्थानकासमोरील दुभाजकाची लांबी कमी करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे। या ठिकाणी बस वळवताना दुभाजकाचा अडथळा येतो, त्यामुळे वाहतूक कोंडी होत असते। त्यामुळे दुभाजकाची लांबी कमी करावी अशी मागणी केली जात होती। अखेर दुभाजक तोडण्याचं काम सुरू झालंय। राज्यातील 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे। आता ही मुदत 30 एप्रिलऐवजी 30 जूनपर्यंत देण्यात आलेली आहे। राज्यात साधारणतः 2 कोटींपेक्षा जास्त वाहनं 2019 पूर्वी नोंद झालेली होती, तर त्यांना नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ मिळाली आहे। अंबरनाथमधील शिवगंगा नगरमध्ये पाण्यासाठी उपोषण करण्यात आलं। माजी नगरसेवक रवी पाटील आणि माजी नगरसेविका ज्योत्स्ना भोईर यांच्यासह नागरिक उपोषणाला बसले। यावेळी अधिकाऱ्यांकडून 3 ते 4 दिवसांमध्ये समस्या सोडवण्याचं आश्वासन मिळाल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलं। भिवंडी शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेले। तसंच शहरातील अनेक भागामध्ये पाणी पुरवठा खंडित झालाय। त्यामुळे पाईपलाईन दुरुस्तीचे काम तातडीनं हाती घेण्यात आलंय। मात्र पाईपलाईनच्या दुरुस्तीसाठी 24 तास लागणार असल्यानं काही भागातील पाणी पुरवठा खंडित झालाय। अंबरनाथमध्ये शेतकऱ्याच्या शेतजमिनी MIDCनं परस्पर अधिग्रहित केल्यात, तर सातबाऱ्यांवर स्वतःची नोंद करून घेत त्या उद्योजकांना मंजूरही करून टाकल्यात। उद्योजक जेव्हा या शेतजमिनीवर फॅक्टरी उभारण्यासाठी आले, तेव्हा आपल्या जमिनी परस्पर विकण्यात आल्याचं शेतकऱ्यांना समजलं आणि याविरोधात पालेगावातील शेतकरी आमरण उपोषणाला बसलेत। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील अहिल्यानगर जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या निम्म्यानं घटली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनातही सुरुवातीला लाभार्थ्यांची संख्या प्रचंड होती। राज्य सरकारनं लाभार्थ्यांना नंतर विविध अटी शर्ती लागू केल्यानंतर ही संख्या घटू लागली आहे। भारतीय संघासाठी रोख 58 कोटी रुपयांचं बक्षीस BCCIनं जाहीर केलंय। रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतानं अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करत विजय मिळवला आणि या बक्षिसामध्ये खेळाडू, प्रशिक्षक आणि सहयोगी स्टाफ यांचाही सहभाग असणार आहे। भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांना पृथ्वीवर जुळवून घेण्यासाठी 45 दिवस लागणार आहेत। आखडलेल्या मांसपेशी लवचिक करण्यासाठी त्यांना प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे। अंतराळात 9 महिने अडकून पडलेल्यानंतर त्यांना त्यांच्या शारीरिक प्रक्रियांवर परिणाम झालाय। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेचा महाव्यवस्थापक हितेश मेहताची ब्रेन मॅपिंग चाचणी केली जाणार आहे। पॉलिग्राफी चाचणीत विशेष माहिती न मिळाल्यानं आर्थिक गुन्हे शाखेनं त्याच्या ब्रेन मॅपिंग चाचणीचा निर्णय घेतलाय। 122 कोटींच्या अपहरण प्रकरणी मेहता मुख्य आरोपी आहे। राज्यातील किनारपट्टीवरील वाळू माफियांवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलाय। मुंबईसह राज्यातील किनारपट्टी भागात बेकायदेशीर वाळू उत्खनन वाढलंय, त्यामुळे समुद्रकिनारी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। बदलापूरचे बाप्पा यंदा मार्च महिन्यातच परदेशवारीला रवाना झाले। चिंतामणी क्रिएशनच्या माध्यमातून कॅलिफोर्नियाला गणेश मूर्तींचा पहिला कंटेनर रवाना झालाय, तर मे महिन्याच्या अखेरीस तब्बल 2.5 लाख गणेश मूर्ती परदेशात पाठवल्या जाणार आहेत।
बदलापुरातील कात्रपमध्ये स्वानंद अर्णव इमारतीच्या जागेची मोजणी करण्यात आली आहे। या इमारतीवर रेल्वेचं चुकीचं आरक्षण पडलेलं होतं। झी 24 तासनं याबाबत बातमी दाखवल्यानंतर प्रशासनानं याची दखल घेतली आहे। तसंच उपविभागीय अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले। मुंबईत प्रवाशांची भाडे लूट करणाऱ्या रिक्षा, टॅक्सी आणि ओला चालकांवर कारवाई करण्यात येणार आहे। त्यांच्या मुजोरी विरोधात तक्रारींसाठी व्हॉट्सअॅप नंबर दिला जाणार आहे। या व्हॉट्सअॅप नंबरवर तक्रार केल्यावर चालकावर कारवाई होणार आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत माहिती दिली। सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हमाल कर्मचाऱ्यांनी थकीत वेतनासाठी आंदोलन केलं। 3 महिन्यांपासून जिल्ह्यातील 13 शासकीय गोदामातील 100हून अधिक हमाल कर्मचाऱ्यांचे वेतन थकलेले आहे। तसंच मूलभूत सुविधा देखील मिळत नसल्यानं आरोप करत गोदामातील हमालांनी कामबंद आंदोलन केलं। माथाडी कामगारांच्या वयोमर्यादेत बदल करणारं विधेयक विधान परिषदेमध्ये संमत झाले। माथाडी कामगारांची वयोमर्यादा 18 करण्यात आली आहे, तर सेवानिवृत्तीचं वय हे 65 वर्ष इतकं केलंय। तसंच 65 वर्षानंतर काम करायचं असल्यास कामगाराला वैद्यकीय प्रमाणपत्र देणं आवश्यक असेल, अशी तरतूद या विधेयकामध्ये करण्यात आली आहे। देशात दूध उत्पादनाच्या वाढीला चालना देण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत। राष्ट्रीय दुग्ध विकास कार्यक्रम आणि राष्ट्रीय गोकुळ अभियान या 2 योजनांसाठी 6190 कोटींची तरतूद करण्यात येणार आहे। दूध उत्पादन, खरेदी प्रक्रिया क्षमता, प्रयोगशाळा चाचणी सुविधा आणि इतर पायाभूत सुविधांसाठी हा निधी खर्च केला जाईल। राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढतंय, त्यातही महिलांच्या अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ होतीये। 2023 आणि 24 या 2 वर्षांमध्ये महिला अत्याचाराबाबत 93,000 गुन्हे नोंदवले गेलेत। लहान मुलांसंदर्भातील गुन्ह्यांचा आकडाही 9,000पेक्षा जास्त आहे। दक्षिण मुंबईतील 86 वर्षीय महिलेची फसवणूक करण्यात आली आहे। 20 कोटींनी फसवणूक करण्यात आली असून अटक करण्याची धमकी देत 20 कोटींना गंडवण्यात आले। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सहभागी असल्याचं सांगून ही फसवणूक झाल्याची माहिती मिळते। फसवणूक करणाऱ्यांपैकी 2 पोलिसांनी अटक केली आहे। आयोगानं राज्यातील परीक्षेचा पॅटर्न या वर्षापासून बदललाय। आता एमपीएससीची परीक्षा यूपीएससी प्रमाणे होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे। केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पद्धतीप्रमाणेच डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपामध्ये ही परीक्षा घेतली जाईल। क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि डान्सर धनश्री वर्मा अधिकृतरित्या विभक्त झाले। वांद्रे कोर्टात त्यांच्या घटस्फोटाला मंजुरी देण्यात आली आहे। मुंबई उच्च न्यायालयानं वांद्र्याच्या कौटुंबिक न्यायालयाला त्यांच्या घटस्फोटाच्या याचिकेवर निर्णय देण्याचे निर्देश दिलेले होते। आयपीएलमुळे चहल 21 मार्चपासून उपलब्ध नसण्याची शक्यता असल्यानं न्यायालयानं यावर निर्णय घेतला आहे। दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो 9 मार्गिकेतील उत्तर डोंगरी येथील कारशेडच्या कामासाठी 1406 झाडं कापण्यासाठी मीरा भाईंदर पालिकेच्या उद्यान विभागानं परवानगी दिली आहे। तसंच आणखी 9900 झाडांच्या कापणीसाठी उद्यान विभागानं जाहीर सूचना प्रसिद्ध केली आहे। मध्य रेल्वेच्या समन्वयानं कोकण रेल्वे मार्गावर उन्हाळ्यात विशेष रेल्वे गाडी चालवली जाणार आहे। मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरून गाडी सीएसएमटी करमाळा सीएसएमटी विशेष साप्ताहिक रेल्वे गाडी धावली जाईल। 10 एप्रिल ते 5 जून पर्यंत ही गुरुवारी सीएसएमटीहून रात्री गाडी सुटेल। वर्सोवा ते दहिसर सागरी किनारा मार्गाच्या कामासाठी मुंबई महापालिकेनं आता भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली आहे। या प्रकल्पासाठी पश्चिम उपनगरातील एकूण 61 भूखंड आरक्षित करावे। तसंच त्याकरता मुंबई महापालिकेच्या विकास नियोजन विभागानं हरकती व सूचना मागवलेल्या आहेत। गिरगावातील बाबासाहेब जयकर मार्ग या रस्त्याचं नुकतंच सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्यात आलं। आता हा रस्ता पुन्हा एकदा खोदण्यात आलाय। या प्रकरणी शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीच पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे तक्रार केली आहे। सर्व सोंग करता येतं, मात्र पैशांचा सोंग करता येत नाही, अशा शब्दात राज्याच्या आर्थिक स्थितीचं वास्तव उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मांडलंय। तसंच लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्यायला आम्ही नाही म्हटलेले नाही, असंही ते म्हणालेत। आर्थिक परिस्थिती सुधारली की आम्ही वाढीव रक्कम देऊ, असं आश्वासन अजित पवारांनी दिलंय।